मित्रांनो, आपण टी-ई-टीची परीक्षा देत आहात, स्कॉलरशिपची परीक्षा देत आहात. या ठिकाणी नवोदयची असेल, एन-एम-एम-एस असेल, कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, तुम्ही जर या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या ठिकाणी इकडे लक्ष द्या. आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये नफा तोटा या घटकावरचे जे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत त्या सर्व प्रश्नांचे सगळ्या प्रकारचे टाईप आपण एक व्हिडिओमध्ये या ठिकाणी शॉर्ट ट्रिकनं कशा पद्धतीनं सोडवायचे ते बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप 1 आणि टाईप 2 चे प्रश्न जे नफ्या तोट्यावर या ठिकाणी विचारले जातात त्याचा या ठिकाणी सराव घेणार आहोत. पाहूयात या ठिकाणी प्रश्न. 900 रुपयांची वस्तू 1125 रुपयांना विकली तर किती नफा होईल? विद्यार्थी मित्रांनो, आपण जे या ठिकाणी टाईप घेत आहोत या टाईप व्यतिरिक्त वेगळा टाईप परीक्षेमध्ये विचारला जात नाही, हे लक्षात ठेवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे इथून पुढचे सगळ्या प्रकारच्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला काय दिलाय बघा. 900 रुपयांची वस्तू 1125 रुपयांना विकली तर किती नफा होईल? विद्यार्थी मित्रांनो, नफा म्हणजे काय? तर नफा म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही कशी असते? जास्त असते. म्हणजे एखादी वस्तू आपण कमी किमतीला घेऊन आपण जास्त किमतीला ज्यावेळेस विकतो त्यावेळेसच काय होतो? नफा होतो. मग नफा काढायचा असेल तर या ठिकाणी विक्री किमतीमधून कोणती किंमत वजा या ठिकाणी करावी लागेल? खरेदी किंमत. मग या ठिकाणी नफा बरोबर या ठिकाणी सूत्र लिहितोय, तुम्हाला यापूर्वी सूत्र दिलेले आहेत आपण. विक्री किंमत वजा खरेदी किंमत या सूत्रानुसार आपण नफा काढतो. मग मला सांगा कितीला विकली या ठिकाणी वस्तू? 1125 रुपयांना विकली. मग 1125 ला 1125 लिहा, वजा खरेदी किंमत इथं आहे किती? 900 आहे. मग 900 वजा करा. मग या ठिकाणी वजाबाकी जर केली तर 0 या ठिकाणी 85 ला 5, परत 280 ला 2, 9 किती? 11, तर 9 2 11, 225 रुपयाचा या ठिकाणी काय होणार आहे? नफा होणार आहे. हे आपलं उत्तर असेल. लक्षामध्ये पुढे जाऊयात. या ठिकाणी 700 रुपयाची वस्तू 825 रुपयांना विकल्यास किती नफा होईल? नफ्याचं सूत्र इथं मांडलेलं आहे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. या ठिकाणी विक्री किंमत किती आहे सांगा? 825 वजा खरेदी किंमत किती आहे? 700. मग यांची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी 85 ला 5, 280 ला 2, 7 किती? 8, 7 1 8, 125 रुपये काय होईल? नफा होईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे आपण बघितलंय टाईप 1 मध्ये. टाईप 1 चे 2 उदाहरणं या ठिकाणी बघितलेली आहेत. या टाईपचं म्हणजे ह्या एका पहिल्या टाईप मध्ये अशा प्रकारचे गणित या ठिकाणी विचारले जातात स्पर्धा परीक्षेमध्ये. आता टाईप 2 चा प्रश्न म्हणजे दोन प्रकारचा दुसऱ्या प्रकारच्या टाईप मध्ये कोणते प्रश्न विचारले जातात ते प्रश्न या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, नफा तोट्यावरचा टाईप 2 चा प्रश्न कसा आहे. 400 रुपयाची वस्तू 310 रुपयांना विकल्यास किती तोटा होईल? मित्रांनो, तोटा काढण्यासाठीचं सूत्र, व्यवहारात तोटा केव्हा होतो हे लक्षात घ्या. जेव्हा आपण खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जी आहे ती कमी करून या ठिकाणी विकतो त्यावेळेस त्या व्यवहारामध्ये काय होतो? तोटा होतो. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच या ठिकाणी तोटा जर काढायचा असेल, तोटा जर व्हायचा असेल तर विक्री किंमत नेहमी काय असते? खरेदीपेक्षा कमी असते. त्यावेळेस काय होतो? तोटा होतो. म्हणून या ठिकाणी तोट्याचं सूत्र काय आहे? तोटा बरोबर यापूर्वी तुम्हाला तोट्याचं सूत्र दिलेलं आहे. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग मला सांगा खरेदी किंमत किती आहे? 400 आहे. 400 तून किती वजा करणार तुम्ही? विकलेली वस्तू 310 रुपयांना विकली. या ठिकाणी यांची वजाबाकी करा. या ठिकाणी 0 ला 0, परत 1 किती? 10, 1 9 10, हातचाला 1, 1 3 4 4 गेले 0. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तोटा किती होणार आहे? इथे 90 रुपयाचा तोटा होणार आहे. टाईप 2 चा प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत. 2 टाईप मध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो? 490. आता दुसरा प्रश्न पहा पुढचा. 490 रुपयांची वस्तू 125 रुपयांना विकल्यास किती तोटा होईल? 490 रुपयाची वस्तू 125 रुपयांना विकल्यास किती तोटा होईल? तोटा बरोबर सूत्र, परत खरेदी किमतीतून विक्री किंमत या ठिकाणी वजा करा. 490 वजा किती? 125. मग या ठिकाणी करा वजाबाकी. 5 5 5 आणि 5 10, चला 1 1 2 3 आणि किती? 9 3 आणि 6 9, चला 1 नाही, 1 आणि किती? 4 1 आणि 3 4, 365 रुपये इथं काय होणार आहे? तोटा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 1000 रुपयांची वस्तू 1200 रुपयांना विकल्यास नफा किंवा तोटा किती होईल? या व्यवहारात नफा होईल की तोटा होईल तुम्ही ठरवायचा आणि या ठिकाणी ते उत्तर काढायचं सेकंदामध्ये आणि कमेंटमध्ये या ठिकाणी कळवायचं आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये टाईप 1 आणि टाईप 2 याचे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये टाईप 3, टाईप 4 असे
पुढचे सिक्वेन्स येणारे जे टाईप आहेत ते टाईप या ठिकाणी आपण बघणार आहोत. शॉर्ट ट्रिकने या ठिकाणी कशा पद्धतीनं सोडवायचं ते. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नफा तोट्यावरील नवीन टाईपचे प्रश्न शॉर्ट ट्रिकने कसे सोडवायचे यासाठी. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.